आजचं चित्र तर फार चांगलं दिसलं. राज ठाकरे होते, शरद पवार होते, बाकी सगळे महाविकास आघाडीमधले नेते होते. हर्षवर्धन सपकाळ यांची अनुपस्थिती खटकली नाही का तुम्हाला? नाही, बिलकुल नाही. या ठिकाणी हर्षवर्धनजी त्यांच्या पूर्वनियोजित बैठकीला त्या ठिकाणी गेले होते, पण बाळासाहेबजी थोरात हे काँग्रेसचे अधिकृत नेता त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. म्हणजे हर्षवर्धनची सपकाळांपेक्षा माननीय बाळासाहेबजी थोरात हे खूप ज्येष्ठ नेते, राज्याचे नका महसूल मंत्री राहिलेत, प्रदेश अध्यक्ष राहिलेत. त्याच्यामुळे त्याचा काही वेगळा अर्थ काढू नये. किंबहुना महाविकास आघाडी म्हणा किंवा बाकीचे इतर समविचारी पक्ष आणि किंबहुना भाजप विरोधी सगळे पक्ष एकत्रित आलेत, ही खूप चांगली बाब आहे. राजकीय सामाजिक जीवनामध्ये आपण विचार करतो तसंच होतं अशातला काही भाग नाही. बऱ्याच वेळा 2-4 पावलं पुढे मागे घ्यावं लागतं आणि आजची कृती हा त्याचाच भाग होता. मुळात या सगळ्या महत्वाच्या नेत्यांनी काय मुद्दे मांडले किंवा काय कुठल्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं गेलं हे खूप महत्वाचं आहे. आणि आज जे मुद्दे उपस्थित केले ते महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या एकूणच लोकशाही जिवंत ठेवण्याकरता राजकीय जी काय मंडळी आहेत, सत्ताधारी मंडळी जी काही निवडणूक व्यवस्था ताब्यात घेते. आता मला असं वाटतं की निवडणूक प्रमुख म्हणायचं का त्यांना निवडणूक मंत्री म्हणायचं, कारण की प्रत्येक राज्यातले आता निवडणूक आयोग हे तिथले जे काही सीएम आहेत, खास करून भाजपचे किंवा सत्ताधारी पक्ष केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्यांच्या हातातला भावनच झाल्या अशा प्रकारची परिस्थिती आहे. दररोज एक नियम बदलला जातो. ज्या ठिकाणी अमेंडमेंट झालेल्या आहेत जुन्या, त्याला त्या ठिकाणी केराची टोपली दाखवली जाते. ही आजची वस्तुस्थिती आहे.